नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। वामनराव बर्डे स्मृति लोक सेवा प्रतिष्ठान द्वारा 1.25 करोड़ श्री विष्णु नाम यज्ञ एवं श्रीमद् भागवत महापुराण ज्ञान यज्ञ का भव्य आयोजन श्री राम मंदिर के सामने झंडा चौक झिंगाबाई टाकड़ी नागपुर में किया जा रहा है। नरेश वामनराव बर्डे स्मृति लोकसेवा प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष आणि मी सातत्याने मागील 10 ते 20 वर्षामध्ये एक लोकसेवक समाजसेवकाचे कामं करत आध्यात्मिक कार्यक्रम करत असतो, सामाजिक कार्यक्रम करत असतो। हा आमचा सामाजिक उपक्रम या आमच्या प्रभागापुरता मर्यादित राहायचा। यावेळेस झिंगाबाई टाकळी येथील माझे जे आमचे नागरिकगण आहे त्यांनी याच्या आधी आम्ही केला होता, त्यामुळे त्यांचा खूप मोठा आग्रह होता की आमच्या झिंगाबाई टाकळीत एखादा कार्यक्रम घ्यावा, म्हणून आम्ही या ठिकाणी 1.25 लाख विष्णू महायज्ञ आणि नंतर आमचं भागवत कथा अशा दोन्ही कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहे आणि ती 29 तारखेपासून तर 6 जूनपर्यंत या कार्यक्रमाचा अवधी राहील। 6 दिवस भरघोस कार्यक्रम आहेत आणि आमचे माननीय केंद्रीय नेतृत्व आमचे नितीनजी गडकरी यांचा वाढदिवसच्या निमित्तानं माझं काही ना काही आम्ही शिबिर भरवलं होतं मागच्या वेळेस, यावेळेस आरोग्य शिबिर, यावेळेस आम्ही त्या आध्यात्मिक कार्यक्रम करून लोकांना उपयोगात। त्यांनी म्हटलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्यांनी प्रेरित झालेला मी एक समाजसेवक आहे, त्यांचा भक्त आहे आणि त्या उद्देशाने हा आम्ही कार्यक्रम ठेवू। आजपासून जे आहे 9 टप्पा सुरू झालेला आहे आणि 9 दिवस उन्हाचा तडाखा आहे, 47 वर पाराचा। अशा अनुषंगाने भाविक भरपूर असतील, लाखोच्या वरती पण असू शकते, तर त्या अनुषंगाने आपण काय व्यवस्था केली? तिथे आम्ही आमचा मंडप राहणार आहे, कूलरची व्यवस्था ठेवलेली आहे आणि आम्ही त्या वेळेचं भान ठेवलेलं आहे। सकाळी 9 ते 12पर्यंत आपण जनरली पर्यावरणाच्या दृष्टीने 12च्या नंतर ते 4 वाजेपर्यंत हा उन्हाचा सगळ्यात मोठा तडाखा असतो, म्हणून आम्ही 9 ते 12 हा कार्यक्रम, 12च्या नंतर रेस्ट आहे, नंतर 4 वाजताच्या नंतर आमची कथेचा कार्यक्रम चालू होणार, त्यामुळे त्याची काळजी घेतलेली आहे आणि मंडपामध्ये आम्ही सगळ्या पाण्याच्या व्यवस्था वगैरे करून ठेवली। अंदाजे आमचा विचार आहे का मग कमसे 5,000 लोक येतील असा आमचा विचार आहे, पण पाहू आता ह्या उन्हाच्यामुळे किती असतात, कारण का हे एक श्रावण मासानिमित्ताचं जे आयोजन असतं अधिक मासाचं, त्याचा लाभ खूप सारा असतो अशी आपली आध्यात्मिक संस्कृतीमध्ये मेन्शन आहे, त्यामुळे लोकांचा येतील अशी आम्हाला माझी एकच विनंती आहे सगळ्या नागरिकांना की या पुरुषोत्तम मासामध्ये अशा प्रकारचं जे आयोजन आहे आम्ही केलेलं आहे, त्या आयोजनाचा या लाभ घ्यावा आणि एक पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यावं अशी आमच्या वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती। 4 वाजता पण उन्हाची झळा राहते, तर तुम्ही हा जर वेळ पुढे वाढवला तर किती योग्य असतं? जनरली 4 वाजता ठेवल्यानंतर ही एक पद्धत असते, एक कार्यक्रम ऐकत असताना आम्ही 4 ते 5 होतातच, महाराज वगैरे सगळं, तर 5 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत कार्यक्रम असतो। हे एक कारण का लोक जमायला वेळ लागतो, कारण का महाराज येतपर्यंत मग तसे लोक जमा होतात। 5 ते 8चा आहे, 5 वाजता चालू होईल आमची कथा। हाँ नहीं वहाँ पहले पूजा पाठ होंगी, गोमती चक्र का पूजा पाठ होंगी, उसके बाद में 4 जून को हम वो गोमती चक्र का वाटप करने वाले हैं, मगर वहाँ उसका यज्ञ जो रहेगा वो हमारा 29 तारीख से चालू, 30 तारीख से चालू हो जाएगा और वाटप हमने 4 जून। प्रथम पूजा जे आयोजक आहे आम्ही, आमचं वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आम्ही आणि आमच्या आयोजन समितीचे लोक, हां असं आम्ही आता आखलेला आहे, तो कार्यक्रम आमचा चालू आहे। 5-5 लोक बसतात ते यज्ञात टाकण्याकरता, त्यांची लिस्ट तयार होत आहे ॲक्च्युअली आणि शेवटच्या दिवशी तुमचं हे होईल का म्हणजे त्याला पूजापाठ आणि हवन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होईल, तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत।